मी मदन शिंदे सरांना अशी विनंती करते की सरांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. सर्वप्रथम स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अशा पद्धतीनं अभिवादन करून आज मी तुम्हाला थोडक्यामध्ये शिवाजी महाराजांबद्दल 2 शब्द सांगणार आहे. आत्ताच आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी कोणी पोवाडे सादर केले, कोणी शिवमुद्रा म्हणून दाखवली, तर काही जणांनी शिवाजी महाराजांचा पाळणा सुद्धा आपल्या समोर या ठिकाणी म्हणून दाखवला. तर सर्वांनी एकंदरीत फार छानपैकी असं कार्यक्रम घेतलेलंच आहे. आता मला विनंती केल्यामुळे मी तुम्ही पण थोडंसं मार्गदर्शन करा म्हणून मी आज तुमच्या समोर थोडक्यामध्ये बोलणार आहे. जास्त तुमचा वेळ पण घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलत असताना किती बोलावं आणि किती कमी करावं हा मोठा प्रश्न आहे. कितीही बोलत राहिलो तरी काही ते संपणारा विषय नाही, हे सगळ्यांना आपल्याला माहीतच आहे. पण तरी सुद्धा आपण जे विद्यार्थी दशेचा विचार करून जर बोलायचं ठरवलं तर शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे हे चरित्र आपण जर सगळ्यांनी अंगीकारायचं ठरवलं तर कधीच कोणीही या आयुष्यामध्ये अपयशी ठरणार नाही. सगळ्यांना लाईफमध्ये सक्सेस हे मिळणारच. फक्त त्याच्यासाठी गरज आहे ते आपण शिवाजी महाराजांचे गुण अंगीकारण्याची, आणि ते अंगीकारण्यासाठी त्यांचं चरित्र थोडक्यामध्ये अभ्यासलं पाहिजे. आता जसं की तुम्ही पाहिलात सर्व विद्यार्थ्यांनी सांगितलेलंच आहे, 19 फेब्रुवारी हा जो दिवस आहे दरवर्षी आपण शिवजयंती म्हणून साजरी करतो. आणि जगाच्या पाठीवर एकमेव असा हे आपले राजे आहेत की त्यांची शिवजयंती म्हणजे त्यांची जयंती दरवर्षी साजरी केली जाते. इतर कोणाचीही साजरी होत नाही. याचं कारण काय आहे? जगामध्ये हजारो राजे होऊन गेले आणि फक्त भारतातच नाही तर जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. मग हजारो राज्यांची केली जात नाही आणि आपल्या राज्याची जयंती का साजरी केली जाते? हा एक महत्त्वाचा विषय आहे. याचं कारण आहे शिवाजी महाराज हे स्वतःसाठी जगलेच नाही, ते जगले खऱ्या अर्थाने जनतेसाठी. म्हणून आपण सर्वजण त्यांना जानता राजा असं सुद्धा म्हणतो. जे काही आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये असणारं जे मोगलांचं आदिलशहाचं असं असणारं जे काही हे राज्य होतं, इथे अनेक मोठ्या प्रमाणामध्ये जनतेवर अत्याचार केले जायचे, अन्याय केला जायचा. आणि या अत्याचारातून या अन्यायातून खऱ्या अर्थाने आपल्या जनतेला सुखी करण्यासाठी म्हणून जिजाऊ माँसाहेबांनी जे काही विचार अंगीकारलेले होते त्या विचारांना वटवृक्षात रूपांतरित करण्यासाठी, ते जे विचार आहेत त्या विचारातून स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी अगदी लहान असतानापासूनच वेगवेगळ्या जाती धर्माचे जे मावळे आहेत, वेगवेगळ्या जाती धर्माचे असणारे जे काही सवंगडी आहेत त्यांना एकत्रित केलं आणि लहान असल्यापासून वेगवेगळ्या पद्धतीचे शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं. घोड्यावर बसणे असेल, दांडपट्टा चालवणे, तलवार चालवणे, अशा सगळ्या पद्धतीचं त्यांनी शिक्षण घेतलं आणि मग त्यांनी स्वराज्य निर्माण करायचं ठरवलं. आणि सर्वात प्रथम जर काय केलं असेल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांनी अगोदर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आणि ती शपथ अशी नाही घेतली जसं तुम्ही आम्ही घेतो दरवर्षी. आपण सुद्धा काय करतो, 1 जानेवारीला नवीन वर्ष सुरुवात होतं म्हणतो आणि काहीतरी संकल्प करतो की मला इथून पुढे असं वागायचं आहे, आणि लगेच दुसऱ्या दिवशी विसरून जातो. पुन्हा पहिल्यासारख्याच आपण झोपा काढत बसतो. तुम्ही सगळेजण म्हणतात मला अभ्यास करायचा आहे, यावर्षी मी खूप चांगला अभ्यास करणार आणि मी स्वतःला बदलवणार, मी एक चांगला विद्यार्थी बनणार. पण प्रत्यक्षामध्ये तसं होतं का? नाही. मग जे काही आपण संकल्प केलेले असतात ते पूर्ण करण्यासाठी आपण शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी अगदी वयाच्या 14व्या 15व्या वर्षीच रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जी शपथ घेतली, त्यावेळेला त्यांनी अशी शपथ नाही घेतली, स्वतःचं जे काही बोट आहे त्या बोटाचं रक्त जे आहे त्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये त्या आपलं महादेवाच्या पिंडीवर त्यांनी ते रक्त अर्पण केलं, म्हणजे रक्ताचा अभिषेक केला. आणि मग त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि त्याच्यानंतर तोरणा किल्ला त्यांनी जिंकला. आणि हळूहळू हळूहळू त्यांनी वेगवेगळे किल्ले जिंकून, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, त्यांनी रयतेचं राज्य ज्याला आपण स्वराज्य म्हणतो
कोणी याला हिंदवी स्वराज्य म्हणतं, पण खऱ्या अर्थाने हे जे राज्य आहे हे रयतेचं राज्य, जनतेचं राज्य आहे, असं राज्य स्थापन केलं. आणि म्हणून सगळ्या जाती धर्माच्या लोकांना देशामध्ये आणि बाहेर देशामध्ये सुद्धा शिवाजी महाराज आपले आहेत असं वाटतं. आणि म्हणूनच आपण घरामध्ये सुद्धा विचार करत असताना कोणालाही कुठेही आपण ज्यावेळेला बोलत असतो त्यावेळेला कोणाचं उदाहरण देऊन आपण आदर्श म्हणून त्यांच्याकडे पाहतो, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं जातं. आणि अशा अनेक उदाहरणं आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. ज्यावेळेला शिवाजी महाराजांवर म्हणजे राज्य संपवण्यासाठी अफजल खान आलेला होता. अफजल खान माहिती आहे सगळ्यांना, अफजल खान आलेला होता, जो आदिलशहाने पाठवलेला होता विजापूरच्या, की शिवाजी महाराजांचं राज्य संपवून टाका. आणि तो आला, येताना त्याने अनेक मंदिरं तोडले, गावाची गावं उद्ध्वस्त केले, गावं जाळून टाकत येत होता. सगळीकडे भीतीदायक वातावरण त्याने तयार केलं होतं. आणि शिवाजी महाराजांना सांगत होता की तू आता शरण ये, तुम्ही आम्हाला, मी तुम्हाला वाचवतो, मी तुम्हाला आणखीन जहागीर देतो. अशा अनेक आमिष दाखवले. पण शिवाजी महाराजांनी जसा तो निघाला विजापूर पासून, तेव्हापासून नियोजन केलं, प्लॅनिंग ज्याला तुम्ही म्हणता, ते नियोजन केलं की याला आल्यानंतर परत जाऊच द्यायचं नाही. पण त्याला गोड बोलत 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 त्यांनी जावळी या खोऱ्यामध्ये आणलं. तिथे आपण प्रतापगड, तुम्ही सहलीला वगैरे आला असाल कधी किंवा जाऊन आला असाल, प्रतापगडच्या किल्ल्याच्या पायथ्याशी त्यांना बोलवून घेतलं. आणि भेटीच्या वेळेला आता तुम्हाला एक सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, अफजल खान हा प्रचंड मोठा होता, शक्तिशाली होता. तो पोलादी पहार सुद्धा, पोलाद माहितीये ना सगळ्यांना, ते पोलादी पहार सहज वाकवायचा म्हणे, हत्तीसारखी ताकद त्याच्यामध्ये असणारा. आणि आता शिवाजी महाराजांना त्याच्या विरोधामध्ये लढायचंय. त्यांनी प्लॅनिंग केलं. अगोदर त्यांनी स्वतःचं शरीर मजबूत केलं, त्यांनी भरपूर व्यायाम केला. त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं हा अफजल खान जो आहे हा दगाबाज आहे, बोलतो एक करतो वेगळं, खोटारड आहे, लबाड आहे. हे लक्षात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी ठरवलं की नाही, आपण चिलखत पण बनवून घेतलं पाहिजे. आणि मग त्यांनी चिलखत बनवून घेतलं. त्याच्यानंतर हा प्रचंड मोठा असल्यामुळे डोकं पण दाबून मारू शकतो म्हणून जिरेटो बनवला. त्याच्यामध्ये शिरस्त्रांमध्ये हेल्मेट जसं असतं ना गाडीवर बसल्यावर, तसं बनवला. त्याच्यावर फेटा वगैरे घेतला, बांधला. आणि जर अफजल खानाने दगा फटका केला तर त्याला संपवायचंच म्हणून त्यांनी जाताना एक छोटस शस्त्र आपल्या हातामध्ये लपवलं. ते म्हणजे काय होतं, ते वाघनख त्यांनी आपल्या हातामध्ये लपवून नेलेलं होतं. कारण त्यांना अंदाज होता की हा माणूस लबाड आहे, हा दगा फटका करणार. आणि एक बिचवा एक सोबत लपवून नेलेला होता. हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे, हा जो इतिहास आहे तो. आणि खरोखरच ज्या वेळेला शिवाजी महाराज अफजल खानाला भेटायला गेले, तो लबाड असणारा, अतिशय माजलेला हत्तीसारखा असणारा माणूस, तो शिवाजी महाराजांना आपल्या भेटीसाठी आलिंगन देतो. आणि त्याच वेळेला काय करतो, त्यांचा मान जे आहे ते आपल्या बगलेमध्ये दाबून त्यांच्यावर पहिला वार हा अफजल खान करतो. म्हणून त्याला मरावं लागलं. कदाचित त्याने वार केला नसता तर शिवाजी महाराजांनी त्याच्यावर हल्ला केला नसता. पण त्याने अगोदर दगा फटका केला. मग शिवाजी महाराजांनी ठरवलं की नाही, आता याला सोडणं काही योग्य नाही. म्हणून त्यांनी पटकन आपले जे वाघनखे आहेत ते त्याच्या पोटामध्ये खुपसले, बिचव्याने पोट फाडलं आणि त्याला त्याच ठिकाणी संपवलं. तरी सुद्धा तो पळून जात होता, हे सगळ्यांना माहितीच असेल. पळून जात असताना सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती सांगतो की तो ज्या वेळेला पालखीमधून निघाला, पालखीमधून जात असताना याच अफजल खानाला पळून जाऊ द्यायचं नाही म्हणून संभाजी कावजी नावाचा एक अतिशय ताकदवान असा माणूस, जो अफजल खानाच्या तोडीस तोड असणारा एक व्यक्ती शिवाजी महाराजांनी आपल्या सोबत आणलेला होता. आणि तो त्या शामियान्याच्या बाहेर होता. त्याने पाहिलं की हा अफजल खान पळून जातोय, त्याचे भोई त्याला पालखीत घेऊन पळतायत. तो पटकन तलवार घेऊन गेला आणि त्याने त्या सगळ्यांचे आधी पाय तोडले. उचलून पळत होते, ऑटोमॅटिक पालखी खाली पडली. आणि पालखी खाली पडल्यानंतर अफजल खानाचं डोकं त्याने छाटून घेतलं, डोकंच घेतलं कापून. आणि तो घेऊन आला शिवाजी महाराजांकडे. आणि याच्यामध्ये एक लक्षात घ्या, इथं महत्वाचं आपल्याला सांगायचंय, शिवाजी महाराजांनी तो एक शत्रू आहे म्हणून त्याच्यासोबत असं वाईट वर्तन केलं नाही. लगेच ते डोकं त्यांनी जिजाऊ महासाहेबांकडे पुण्याकडे पाठवलं.
जिजाऊ मायसाहेब यांनी त्याला पाहिल्यानंतर म्हटले जरी हा शत्रू असला तरी हा मेल्यानंतर आता आमचं याचं शत्रुत्व संपलं. आणि मग त्याचं ती आपण जे पाहतो प्रतापगडाच्या पायथ्याशी एक समाधी त्याथे बांधलेली आहे. ती कोणाची बांधलेली आहे? अफजल खानाची कबर. जिजाबाईंनी सांगितलं की तिथे त्याची कबर खोदा आणि तिथेच त्याला राहू द्या. म्हणजे थोडक्यामध्ये मेल्यानंतर आपलं वय संपतं हे सुद्धा त्यांनी दाखवून दिलेलं आहे. असे अनेक उदाहरण आहेत. याच्यासाठी गरजेचं असतं ते नियोजन. जसं मी म्हटलं, नियोजन केलं म्हणून अफजल खान ठार मारला गेला. त्याचबरोबर शाहिस्ते खानाला कसं मारलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याचे बोटं कशा पद्धतीने छाटले. लाखोची फौज असताना सुद्धा पुण्यामध्ये असणारा जो लाल महाल आहे, या लाल महालामध्ये शाहिस्ते खान बसलेला होता. सभोवताली लाखो लोक होते, लाखोची फौज होती. शिवाजी महाराज मोजक्या काही सैनिकांसोबत त्या लाल महालामध्ये शिरले आणि त्यालाही ठार मारणार होते. पण त्यांनी तो शाहिस्ते खान पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्यावर वार केला आणि त्याचे काही बोट छाटले गेले आणि लगेच 2-4 दिवसामध्ये शाहिस्ते खान पळूनच गेला दिल्लीला. म्हणजे हा दरारा सुद्धा शिवाजी महाराजांचा होता. अशी वेगवेगळी उदाहरणे आपल्याला खूप सांगता येतील. मी कधीतरी आणखी परत तुम्हाला सांगेनच. आज एवढंच सांगतो की जर जगायचं आयुष्यामध्ये तर आपण एवढंच ठरवलं पाहिजे की जगायचं तर शिवाजी महाराजांसारखं जगायचं आणि अतिशय चांगलं आयुष्य जगायचं. कधी कोणाला फसवायचं नाही, लबाडी करायची नाही, अभ्यास करायचा, स्वतःचं व्यक्तिमत्व विकसित करायचं. जशा पद्धतीने शिवाजी महाराजांना लोक रयतेचे राजे म्हणतात, आमचे राजे म्हणतात, जसं तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या परिसरातील लोकांनी, गावातील लोकांनी म्हटलं पाहिजे अरे हा आमचा मुलगा आहे, ही आमची मुलगी आहे आणि आम्हाला सुद्धा आमच्या लेकरांना असंच बनवायचंय, असं तुमच्याकडून सुद्धा आदर्श घेतला पाहिजे. असं जगण्याचा प्रयत्न करा. शेवटी सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे काही कोटेशन्स वगैरे बोललेलेच आहेत. तर मीही शेवटी तुम्हाला सांगतो, आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं ते म्हणजे शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप सकल भूमंडळी. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.